डस फेस मॅटर? तुमचा चेहरा सुंदर असण्याने तुमच्या लाईफचा काय लिंक असतो? द आन्सर इज यस. लेट मी टेल यू हाव. इमॅजिन करा, 2 मुले आहेत, एक खूप सुंदर आहे आणि एक अगली आहे. त्यांना सेम स्कूलमध्ये पाठवलं जातं. दोन्ही पण नंतर 12वीपर्यंत पोहोचतात. व्हॉट डू यू थिंक? दोघांमधून कॉन्फिडेंट कोण असणार? 90% केसेसमध्ये जो ब्युटिफुल असेल तो कॉन्फिडेंट असणार. माहिती आहे का? कारण त्याला चांगल्या प्रकारे ट्रीट केलं गेलं असणार. बाय हिज पॅरेंट्स, बाय हिज फॅमिली, बाय हिज फ्रेंड्स अँड एव्हरी सिंगल वन ऑफ देम अँड मोस्ट केसेस. आणि जो दुसरा मुलगा जो थोडा अग्लिश असेल त्याला घाण ट्रीट केलं गेलं असणार किंवा त्याला इग्नोर केलं गेलं असणार. आता तुमच्यातले खूपसे जण बोलतील की लुक्स नाही, पर्सनॅलिटी मॅटर करते. ठीक आहे, मानूया तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, पण तुमचा फेस बिलो ॲव्हरेज आहे. लेट अस से यू अप्रोच अ वुमन अँड ऑन दी अदर हँड अन एक्स्ट्रीमली गुड लुकिंग गाय. ते दोन्ही एका मुलीला अप्रोच करतात. दे वॉन्ट टू टॉक. असं होऊ शकतं की जो गुड लुकिंग आहे इट डज नॉट हॅव द स्किल्स टू मॅनिप्युलेट अ गर्ल. मॅनिप्युलेशनने माझं मिनिंग आहे तो तिला सेड्यूस नाही करू शकत त्याच्या बोलण्याने. वेळेस जो मुलगा अगली आहे तो आरामात सेड्यूस करतो मुलीला. नंतर माहिती आहे काय होईल? ती मुलगी घरी जाताना त्याच्याबद्दल ॲज अ फ्रेंड विचार करत असेल आणि जो गुड लुकिंग आहे त्याच्याबद्दल ॲज समवन दॅट शी शुड बॉन्ड विथ विचार करत असेल. वाय? जस्ट बिकॉज ऑफ हिज फेस. आय एम नॉट सेईंग असंच होईल, पण जो गुड लुकिंग आहे त्याच्यासोबत जास्त चान्सेस आहेत असं होण्याचे. व्हॉट आय मीन टू से, येस, युअर फेस इज मॅटर्स इन बोथ युअर पर्सनॅलिटी अँड युअर डेटिंग लाईफ. ज्याला आपण रेसलिंग, स्पोर्ट्स, मॉडेलिंग प्रत्येक जागी बघू शकतो. बेसिकली आय वॉन्ट टू से की युअर फेस विल डिसाईड युअर पर्सनॅलिटी. जर तुम्हाला तुमच्या फेसला बेटर करायचं असेल तर तुम्ही मिविंग ट्रिक ट्राय करू शकता आणि यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवली आहे, तर लिंक इन डिस्क्रिप्शन.